काल जे काही प्रकार झालेला आहे त्या प्रकाराच्या अनुषंगाने पोलिसांतर्फे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे ज्या महिलेला आणि रिक्षा चालकाला मारहाण झालेली होती त्या अनुषंगाने एक गुन्हा दाखल आहे, त्यामध्ये एक आरोपी अटक आहे। याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत। सध्या शांतता आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। 2 RCP आहेत, त्याचप्रमाणे उपविभागातून देखील बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे। तसेच इतर जे आरोपी आहेत ज्यांना अद्याप अटक झालेली नाही त्यांचेसुद्धा अटकेची कारवाई करून घेत आहोत। सीसीटीव्ही फुटेज आणि इतर काय काय एव्हिडन्स केले ज्याच्या अनुषंगाने आरोपी निष्पन्न केले जातात? पोलीस स्टेशनच्या समोरच सदरचा गुन्हा घडल्यामुळे CCTV उपलब्ध आहेत। CCTVचं व्यवस्थित परीक्षण करून त्यानुसार गुन्हेगार निष्पन्न करणं ही प्रक्रिया चालू आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत। आव्हान काय असेल दोन्ही समोर? या अनुषंगाने आव्हान पोलिसांतर्फे हेच राहील की आपण छोट्या-छोट्या कारणावरून जे काही किरकोळ बाचाबाचीसारखे प्रकार होतात त्यामध्ये मॉब करून एकत्र पोलीस स्टेशनला येणे ही जी प्रवृत्ती आहे ती तात्काळ बंद करावी। अशा पद्धतीने आल्यानंतर विनाकारण वादाला तोंड फुटते आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास परिस्थिती निर्माण होते। तरी सर्व नागरिकांनी शांतता राखावी, पोलिसांवरती पूर्णपणे विश्वास ठेवावा। पोलीस प्रशासन हे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे।